ची बातमी आहे, कारण पाकिस्ताननं कुरापत काढली आहे। पाकिस्तानमधून ट्रेन होऊन आलेले जे दहशतवादी होते त्यांनी काश्मीरमध्ये हल्ला केला आणि त्यानंतर भारतानं ही जोरदार पलटवार देण्याची तयारी केलेली आहे। त्यामुळे भारताकडून ज्या पद्धतीने हालचाली सुरू आहेत त्यामुळे तयारी युद्धाची आहे का असा सवाल उपस्थित होतोय आणि पाहूया त्यासंबंधीच्या काही महत्त्वाच्या बातम्या। ते जमिनीवरून हल्ला करतील की आकाशातून, सागरी किनारामार्गे राजधानीमध्ये तर घुसणार नाहीत ना, या आणि अशा अनेक प्रश्नांनी पाकिस्तानची झोप उडाली आहे। भारत आता पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्यासाठी निर्णायक तयारी करतोय। किंमत मोजावी लागेल अशा स्पष्ट शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी कडक इशारा पाकिस्तानला दिला। त्यामुळे आता भारत कोणकोणत्या पर्यायांचा वापर करेल या विचारानं पाकिस्तानी लष्कर आणि नेत्यांना पळताभुई थोडी झाली आहे। राफेल विमानांनी एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक, क्षेपणास्त्र हल्ले आणि सागरी नाकेबंदी असे एक ना अनेक पर्याय सध्या भारतासमोर आहेत। तर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण भारत हादरलेला आहे। पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची भावना व्यक्त होतीये। याच पार्श्वभूमीवर भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका घेतली आहे। जशास तसं उत्तर देण्यासाठी लष्करी आणि राजनैतिक अशा दोन पातळ्यांवर भारतानं पाकिस्तानची घेराबंदी केली आहे। यावेळी पाकिस्तानला अशी अद्दल घडवायची की पुन्हा भारतावर वाकडी नजर टाकण्याची हिम्मत पाकिस्तानची होणार नाही। यासाठी भारतानं तयारी नेमकी कशी केलेली आहे ते बघूयात। तर पाहूयात भारतीय सैन्याची तयारी नेमकी कशी आहे, ताकद नेमकी कशी आहे ते ग्राफिक्सच्या माध्यमातून। राफेल, सुखोई विमानांचा युद्धाभ्यास सुरू आहे। त्याचबरोबर भारतीय लष्कर आणि घातक तुकड्यांचाही युद्धाभ्यास सुरू आहे। तर अरबी समुद्रामध्ये INS सूरतवरून क्षेपणास्त्र चाचणी घेतली जाते। नियंत्रण रेषेवरील हालचाली वाढलेल्या आहेत। सैन्याच्या तिन्ही दलांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले। लष्करी तुकड्या अलर्ट मोडवर आहेत। शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यास जशास तसं उत्तर देण्याची तयारी भारतानं केली आहे। पाकिस्तानी फोर्सेसमध्ये लोक रिझाईन करायला लागलेली आहेत। असंही सांगण्यात येतं की सिनियर आर्मी ऑफिसर्सने आपल्या फॅमिलीजना बाहेर पाठवून दिलेलं आहे। अशा परिस्थितीत एक आर्मी चांगल्या पद्धतीने निश्चितच लढू शकणार नाही। याच्या अगेन्स्ट इंडियन आर्मीची जी सध्याची परिस्थिती आहे ती फार चांगल्या मनोधैर्य त्यांचं फार चांगल्या स्थितीत आहे आणि आपला परफॉर्मन्स निश्चितच 1971 हा किंवा त्याच्याही पेक्षा जास्त चांगला होऊ शकेल। कारण पाकिस्तानलाही माहिती आहे की इंडिया माईट टेक अ स्टर्न ॲक्शन। तर अशा परिस्थितीमध्ये एक रूटीन पद्धतीने आपण हे निश्चित करणार नाही हे नक्कीच आहे। पण आपण काय करू याच्याबद्दल आपल्या ॲडव्हर्सरीला किंवा आपल्या एनिमीला कल्पना न येता जर आपण ॲक्शन घेतली आणि ज्या वेळेला तो एक्सपेक्ट करतो त्यावेळेला न करता दुसऱ्या वेळेला दुसऱ्या जागेला जर आपण ॲक्शन घेतली तर आपल्याला जास्त सक्सेस मिळू शकतं। हा आमचा नेहमीच आर्मीचा रूल आहे। एक्सपेक्टेड लाईन्सवरती ही होणार नाही, ही काहीतरी अनएक्सपेक्टेड ॲक्शन नक्कीच असेल आणि फार जोरदार ॲक्शन असेल। तर नव्या भारताची खोड काढून पाकिस्ताननं खूप मोठी चूक केलेली आहे। कारण भारतानं आता पाकिस्तानला अद्दल घडवायचा एक मिशन हाती घेतलेला आहे आणि भारताकडून पाकिस्तानची सगळीकडून कोंडी केली जाते। आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतानं पाकिस्तानची कशी कोंडी केली आहे ते आपण बघत आहोत। सैन्य सज्ज आहे भारताचं, त्याच्यामध्ये सर्वच प्रकारचे जे तिन्ही सैन्य दल आहेत ते सज्ज आहेत। काहीतरी मोठं घडेल आंतरराष्ट्रीय मीडियानं तसा दावा केलेला आहे। तर भारताची 27 पेक्षा जास्त देशांच्या राष्ट्रप्रमुखांसोबत चर्चा सुरू आहे आणि अनेक देशांचा भारताच्या भूमिकेला पाठिंबा आहे। तर गृहमंत्री आणि परराष्ट्र मंत्र्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे। कॅबिनेटच्या संरक्षण समितीच्या बैठकाही होत आहेत। विविध देशांच्या राजदूतांना विश्वासात घेतलं जात आहे। तर पाकिस्तानची आर्थिक कोंडी भारतानं केलेली आहे आणि त्या दृष्टीने पावलं उचलायला सुरुवात केली आहे।
कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेअरच्या बुधवारच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. युद्ध झाल्यास अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होईल याचाही अभ्यास वरिष्ठ पातळीवर सुरू आहे. पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातील नागरिकांच्या भावना प्रक्षुब्ध झाल्या. सरकारच्या पातळीवरही पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी रणनीती आखली जातीये. युद्धाच्या आधी देशाची सर्व बाजूने भक्कम तटबंदी करण्यावर सरकारकडून भर देण्यात आलाय. युद्धाचे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील याचा अंदाज घेण्यासाठी बुधवारी कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेअरची बैठक होणार आहे. तर या बैठकीमध्ये सर्वात आधी देशाकडे किती निधी आहे यावरून मोठे निर्णय घेतले जातील. भारताचा फॉरेक्स रिझर्व्ह हा 686 अरब डॉलर आहे, तर पाकिस्तानचा फॉरेक्स रिझर्व्ह हा फक्त 15 अरब डॉलर आहे. त्यामुळे युद्ध झाल्यास पाकिस्तानची स्थिती अजून बिकट होऊ शकते. त्यातच पाकिस्तानवर 70 लाख कोटींचं कर्ज आहे. परिणामी युद्धामुळे आधीच भिकेला लागलेल्या पाकिस्तानला रस्त्यावर येण्याची वेळ येऊ शकते. तर पाकिस्तानला समर्थन करत काही अरब राष्ट्र, चीन आणि तुर्कस्तान भारतावर निर्बंध लादू शकतात. त्यामुळे काही प्रमाणामध्ये महागाई वाढू शकते.